Dari balik papak के पास चलो। लगती है 26-27 साल की लड़की। चलो बड़े पापा के पास चलो। ही घटना 29 डिसेंबर 2025 ची आहे। नवीन वर्षाच्या फक्त 2 दिवस आधीची, जेव्हा बहुतेक लोक आपल्या कामात व्यस्त होते, कोणालाही कल्पना नव्हती की वर्षातील सर्वात भयानक सत्य आता समोर येणार आहे। त्याच दिवशी उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका घराचं कुलूप उघडलं जातं आणि तिथं तळघरामध्ये एक लाकडी बेड ठेवला आहे आणि त्याच्यावर एक घोंगडी सुद्धा ओढली आहे। जशी ती घोंगडी बाजूला केली जाते, समोर जे दृश्य दिसतं ते एखाद्या क्राईम सीनपेक्षा कमी नव्हतं। वय फक्त 27 वर्ष, पण शरीर असं की जणू जीवनाने त्याला खूप आधीच सोडला असावं। डोळे उघडे आहेत, श्वास सुद्धा चालू आहेत, पण तिची अवस्था ओरडून सांगत होती की ही व्यक्ती जिवंत असून सुद्धा बऱ्याच वर्षापूर्वी ती मेली होती। आणि त्याच बेसमेंट मध्ये थोड्या अंतरावर दुसरा एक बेड आहे, पण तिथे पडलेला तो माणूस आता कोणत्याही आवाजाला प्रतिसाद देत नव्हता। तो एक म्हातारा बाप आहे, बेबस, लाचार, जो आता या जगात नाही, ज्याने आपल्या मुलीसोबत त्याच घरात 5 वर्ष घालवली, ती सुद्धा अशा प्रकारे की जगाला त्याची काहीच खबर नव्हती। ही कथा फक्त एक कैदीची नाही मित्रांनो, तर ही कथा त्या विश्वासाची आहे जो नोकरांच्या हाती सोपवला गेला होता। ही आहे मसोबा केस, जी तुमच्या मनात आपल्या नातेवाईकांबद्दलची असलेली चीड संपून प्रेम परत आणण्यास मदत करेल। ओम प्रकाश सिंग राठोड जे रेल्वेत काम करायचे, पद मोठं नव्हतं पण नोकरी स्थिर होती। बदल्या होत राहिल्या, वेगवेगळी शहरं पाहिली आणि याच सिस्टम मध्ये वर्षानुवर्ष काम केलं। म्हणजे सकाळी कामावर जाणं, संध्याकाळी घरी परतणं आणि भविष्यासाठी थोडेफार पैसे साठवणं। त्यांच्या आयुष्यात लग्न एखाद्या नाटकासारखे आले नाही, तर अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले आणि कुटुंब पुढे वाढलं। काही वर्षानंतर त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली, जिचं नाव त्यांनी रश्मी ठेवलं। ती त्यांची एकुलती एक कन्या होती। वेळ निघून गेला, पण घरात फक्त हे तिघेच राहिले, पती पत्नी आणि मुलगी रश्मी। रश्मीचे बालपण इतर मुलांसारखे नव्हते, ती मोठी होत गेली तसे हे स्पष्ट होऊ लागलं की ती पूर्णपणे स्वतंत्र नाही। रश्मी मानसिक दृष्ट्या थोडी दिव्यांग होती, तिला सतत देखभालीची गरज होती। ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीने तिला कधीही ओझं मानलं नाही। मग काळाने एक वळण घेतलं। हा काळ 2015 ते 16च्या आसपासचा होता, जेव्हा ओम प्रकाश सिंग राठोड त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षात होते। बदल्यांचा सिलसिला आता संपत आला होता आणि ते राजस्थान मध्ये आपल्या शेवटच्या पोस्टिंगवर होते। त्याच वेळी घरात परिस्थिती बदलू लागली, कारण त्यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडत होती। सुरुवातीला याला सामान्य कमजोरी समजलं गेलं, उपचार झाले, डॉक्टर बदलले, औषधं सुद्धा चालू राहिली, पण तब्येत सुधारण्याऐवजी खालावतच गेली। 2016 मध्ये त्यांची पत्नी हे जग सोडून गेली। तिच्या आजाराचं नेमकं कारण मेडिकल रिपोर्ट पुरतच मर्यादित राहिलं होतं, पण कुटुंबासाठी हा असा धक्का होता त्याने संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली। त्याच वेळी रश्मीचे वय साधारण 15-16 वर्ष होतं। त्या वयात मुली आपल्या आईच्या खूप जवळ असतात, पण त्यावेळी तिची आई गेली होती आणि ती स्वतः मानसिक आरोग्याशी झुंज देत होती। आईच्या जाण्यानंतर घरात फक्त दोघेच उरले होते, एक म्हणजे बाप आणि ती लाडकी मुलगी। हा फक्त भावनिक तोटा नव्हता, व्यावहारिक अडचणी देखील होत्या, कारण रश्मीला सतत देखभालीची गरज होती। पत्नीच्या मृत्यूनंतर ओम प्रकाशजींनी तेच केलं जे अशा परिस्थितीत सर्वजण पिता करतात। त्यांनी आपली नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण नोकरीच्या मजबुरीमुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली। मग आपल्या मुलीला ते एकटं कसं सोडणार, म्हणूनच त्यांनी ठरवलं की रिटायरमेंट नंतर एका जागी स्थायिक होणं खूप गरजेचं आहे। इथूनच महोबाचा निर्णय समोर येतो। ओम प्रकाशजींनी ठरवले की निवृत्तीनंतर अशा शहरात राहावं जिथे नातेवाईक आसपास असतील, गरज पडल्यास मदत सुद्धा मिळेल। याच विचाराने त्यांनी उत्तर प्रदेशातील महोबाची निवड केली। त्यांनी महोबामध्ये एक घर बांधलं। त्यांच्यासाठी ते घर फक्त वीट आणि सिमेंटचं नव्हतं, तर निवृत्तीनंतरच्या संपूर्ण आयुष्याचा आधार होतं। त्यांचा विचार खूप साधा होता की आता कुठेही जायचं नाही, भटकायचं नाही, फक्त आपल्या मुलीसोबत बाकीचं जीवन जगायचं। पण त्यांना याची कल्पना नव्हती की त्यांनी बांधलेलं घर काही वर्षानंतर त्यांच्यासाठीच एक भयानक टॉर्चर बनेल। महोबामध्ये घर बांधल्यानंतर आयुष्याचा वेग अचानक मंदावला, कारण रश्मीला एकटं सोडून कुठेही जाणं सोपं नव्हतं। तिला वेळेवर जेवण हवं होतं, तिला औषध हवी होती, सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाचे तरी सतत आसपास असणे गरजेचे होते। ओम प्रकाश स्वतः सर्व कामं करण्याचा प्रयत्न करत होते, पण वय वाढत होतं आणि शरीर आता पूर्वीसारखं साथ देत नव्हतं। याच गरजेतून घरात एका पत्नीची एंट्री होते। हा कोणताही अचानक घेतलेला निर्णय नव्हता,
तर ओमप्रकाशजींनी आसपास चौकशी केली होती आणि त्याच दरम्यान त्यांचा संपर्क रामप्रकाश कुशवा आणि त्यांची पत्नी रामदेवी यांच्याशी झाला. दोघेही घरकाम करायचे आणि आधीही इतरांच्या घरी काम केलं होतं. रामदेवी स्वयंपाक करायची, घर सांभाळायची, कचरा वगैरे गोळा करायची आणि रामप्रकाश बाहेरची कामे पाहायचा. सामान आणणं, छोटी मोठं कामं करणं, बाजार करणं आणि गरज पडल्यास घरात हजर राहणं. ते दोघे पती पत्नी याच घरात राहतील. सुरुवातीला ते बाहेरून कामाला यायचे, पण नंतर रश्मीवर सतत लक्ष ठेवता येईल, तिला वेळेवर औषध पाणी मिळेल आणि ओमप्रकाशजींना वारंवार कोणाकडे मदतीसाठी जावे लागणार नाही, या विचाराने त्यांना तिथं राहण्यास सांगण्यात आलं. या सोयीसाठी घेतलेला निर्णय सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होता. वेळेवर जेवण बनायचे, साफसफाई असायची आणि बाहेरून पाहताना सर्व काही परफेक्ट दिसायचं. पण काळानुसार रामप्रकाश कुशवा आणि रामदेवी एक घराचा हिस्साच बनत गेले. घराच्या चाव्या त्यांच्याकडे राहू लागल्या, बाहेरची कामं तेच पाहू लागले, कोणी विचारलं तर तेच उत्तर द्यायचे आणि इथूनच घरातील संतुलन बिघडत गेलं. आता गेटवर कोण येणार, कोणाशी काय बोलणार यावर पूर्ण नियंत्रण नोकरांचं झालं. सुरुवातीला हे बदल सोयीचे वाटत होते, त्याच्यामुळे कोणाला सुद्धा धोक्याची घंटा जाणवली नाही. पण 2020च्या आसपास नातेवाईकांचं येणं जाणं फार कमी झालं. कारण अगदी स्पष्ट होतं की जेव्हाही कोणी ओमप्रकाशजींना भेटायला गेटवर यायचं तेव्हा ते दोघे नोकर काहीतरी बहाणा करायचे, जसं की साहेब बाहेर गेले आहेत, नंतर या, ते आता आजारी आहे, तुम्हाला भेटू शकत नाहीत. त्यांनी अनेक लोकांना तर स्पष्ट सांगितलं की ते कोणालाच भेटू इच्छित नाहीत. प्रत्येक वेळी नवीन बहाणा द्यायचे. परिणामी नातेवाईकांनी भेटायलाच येणं बंद केलं, फोनवर बोलणं कमी झालं आणि नंतर पूर्णपणे थांबले. काही महिन्यानंतर नातेवाईकांनी मानलं की कदाचित ओमप्रकाशजी स्वतः सर्वांपासून अंतर राखत आहेत. याच दरम्यान ते बाप लेकीच्या घराच्या खालच्या बेसमेंटमध्ये हलवले गेले, जिथे खूप अंधार होता आणि जे बाहेरून स्टोर रूम सारखं वाटायचं. वरचं जग चालू होतं पण खालचे जग आकर्षक चाललं होतं, जिथं जेवण आता गरजेनुसार नाही तर मोजून मापून दिलं जावं लागलं. इतकंच की फक्त श्वास चालू राहावा आणि मृत्यू लवकर येऊ नये, हे स्वतःच एक भयानक टॉर्चर होतं. कारण जेव्हा माणसाला योग्य वेळी पुरेसे अन्न मिळत नाही आणि तेही कित्येक वर्ष, तेव्हा त्या स्थितीचे वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतात. त्यांच्या आजारपणात सुद्धा कधी डॉक्टर बोलावले गेले नाहीत आणि अशीच 2021, 22, 23 ही वर्ष पुढे सरकली. शेजाऱ्यांना वाटायचं की घरात सर्व काही ठीक आहे, कारण बाहेरून सर्व नॉर्मल दिसायचं आणि कोणासमोर काय बोलायचं हे त्या नोकरांनी पक्क पाठ करून ठेवलं होतं. याच्यामुळे शेजाऱ्यांना 5 वर्षात काहीच सुगावा लागला नाही. 28 डिसेंबर 2025ला म्हणजे वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात रामप्रकाश कुशवा आणि रामदेवी बेसमेंटमध्ये जेवण घेऊन जातात. तिथं पाहतात की ओमप्रकाशजी काहीच हालचाल करत नाहीत, आवाजाला प्रतिसाद सुद्धा देत नाहीत. तेव्हा त्यांना समजतं की ओमप्रकाशजी आता या जगात नाहीत. ते पाहून दोघे पती पत्नी घाबरतात, कारण त्यांना माहित होतं की आता त्यांचे सत्य समोर येईल. म्हणूनच पुढच्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबरला ते शेजाऱ्यांना कळवतात की घराचे मालक ओमप्रकाशजींचं निधन झालं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना कळवावं. नातेवाईकांना माहिती मिळताच ते बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा त्या घरी पोहोचतात. पण जेव्हा ते पोहोचतात तेव्हा पाहतात की गेटला बाहेरून कुलूप आहे. त्यावेळी रामप्रकाश आणि रामदेवी ते नव्हते, कदाचित ते पळून गेले होते. आवाज देऊन सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना संशय येतो आणि ते गेटचे कुलूप तोडतात. वरच्या भागामध्ये काही नसतं, घर रिकामं असतं. त्याच्यानंतर बेसमेंटमध्ये जातात आणि दरवाजा उघडल्यावर जे दृश्य समोर येतं त्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. एका बेडवर रश्मी जिवंत पण अत्यंत अशक्त अवस्थेत होती. तिची अवस्था शब्दात सांगणं सुद्धा अशक्य आहे. आणि काही अंतरावर दुसऱ्या बेडवर ओमप्रकाशजी मृत पडले होते. ताबडतोब पोलिसांना कळवलं गेलं. पोलीस मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि रश्मीला रुग्णालयात दाखल करतात, जिथे डॉक्टर तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगतात. याच्या मागील हेतू स्पष्ट होता. तो नोकर त्या घरावर कब्जा करीत होता, मालमत्ता स्वतःच्या नावावर करत होता, म्हणूनच ते त्यांना फक्त जिवंत राहणं इतकंच अन्न देत होते. मुलगी आधीच मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळं ती तरी काय करणार होती. आता रश्मीवर उपचार सुरू आहेत, आशा आहेत की ती लवकर बरी होईल. जाता जाता मी इतकंच म्हणन की माणसाने आयुष्यात किती पैसा कमावला, पण जेव्हा नाती तुटतात तेव्हा माणूस खरंच एकटा पडतो. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून लोकांच्या मनात आपल्या माणसाबद्दल असलेल्या दुराव्याच्या भावना कमी होतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.